अर्धी तयारी केली आणि लगेचच मी आलेले आहे आता केक घेण्यासाठी। आणि मनोजला कसा असा खूप असा क्रीमी केक नाही आवडत, त्यांना असा सिंपलच केक आवडतो म्हणून नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे 23 मे आणि मनोजचा वाढदिवस आहे। तर आजचा जो वाढदिवस आहे ना थोडा स्पेशल करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि घरातच आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत। नॉर्मली कसं बाहेर जातो, बाहेर खातो, पण मग कंटाळा आलेला आहे आता बाहेरचं खाऊन, कारण की आता आम्ही फिरायला गेलो तर तेव्हा भरपूर बाहेरचं, आता बर्थडे परत बाहेरचं आणि थोडंसं वेगळं म्हणजे वेगवेगळे फूड आम्ही ट्राय केलेले आहे, पण परत ते खाण्यापेक्षा मी विचार केलेला आहे का मनोजला जे जे पदार्थ आवडतात तर ते पदार्थ मी बनवण्याचा प्रयत्न करणार, जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करते मी। आणि मी लिस्ट करून ठेवली होती 2-3 दिवस अगोदर मला काय काय बनवायचं आहे। तर पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण की 1-2 पदार्थ नाहीये, जास्त पदार्थ आहे म्हणून, आणि पटापट करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे आणि छोट्या छोट्या क्लिप्स मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार। आणि ऑलरेडी तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे मनोजला, तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। तर परी बेला येतील, आज आहे शुक्रवार, तर बेलापरीचे बेलाची हाफ डे स्कूल असते। बेलाला संध्याकाळी बघेल मी पाठवायचं का नाही, कारण की दुपारीच बर्थडे छान सेलिब्रेट करायचं आहे, जेवणाचं दुपारचंच असणार आहे। तर मी काय काय बनवणार आहे ते हे सगळं दाखवायला मी खरंच खूप एक्साइटेड आहे। आता वाढदिवस आहे नवऱ्याचा, तर मग छान तयार होऊन मग स्वयंपाक केला तर कसं बरं वाटतं। तर मी हा ड्रेस घातलेला आहे आणि चला पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते। देवपूजा वगैरे सकाळी झालेली आहे माझी, आवरून झालं आणि स्वयंपाकाला सुरुवात करते। आंबे छान मिळाले मला, हा केसर आंबा आहे। नॉर्मली मी दुसरा डॉमिनिक जो एक मँगो आहे तर तो खूप गोड असतो, पण तो नव्हता म्हणून मग मी केसर आणलेला आहे। आणि केसर पण गोड असतो, तुम्हाला माहिती आहे खूप, हा जास्त पिकलेला असं वाटत नसेल, पण हा ऍक्च्युली असं नरम झाले म्हणजे पिकलेला आहे तो। आणि आता आमरस पण करायचा आहे फ्रेश, दही वडे, श्रीखंड, मिसळ, वडापाव, जेवढे पदार्थ आवडतात तेवढे बनवते मी। आणि अगोदर मी भाज्या बनवून घेते, आता मटकी लगेच म्हणजे मिसळ लगेचच बनवून घेणार, त्यानंतर लगेचच मग मी पनीरची भाजी बनवून घेणार आहे। ते पण पाण्यात मिठवून घेते अगोदर। सगळे असं काही तयारी वगैरे करून ठेवलेली नाहीये मी, त्यामुळे मग मला 3-3.5 तास तरी लागतील स्वयंपाक करायला। आणि एवढे सारे पदार्थ बनवायचे आहे ना, तर सगळं थोडं 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 बनवणार आहे। पनीर जास्तीच घेऊन आले होते मी, आणि नंतर पण पनीर लागतं, म्हणजे असं काय ग्रेव्ही किंवा असे पराठे वगैरे बनवायचे असेल। आणि मनोजला आयडिया नाहीये जास्त मी काय बनवणार आहे, सारखं सारखं मला विचारतात ते काय बनवते काय बनवते, पण त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात किचनमध्ये येऊ नका, जेव्हा मी तुम्हाला वाढणार जेवण तेव्हा मग तुम्ही बघा असं। आता पनीर बनवून घेते मी, आणि इथे हे सुद्धा उकळून झालेले आहे मटके। मसाले वगैरे ॲड केलेले आहेत मी। हे पनीर बनवून झालेलं आहे, आता इथे मी मिसळ बनवते। मसाला अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि आता कोथिंबीर टाकते ना, मस्त अशी तर्री आलेली आहे। आता इथे वडापाव बनवते, त्याच्यासाठी बटाटे उकडून घेतले आणि खिसून घेतले जेणेकरून अशा कोठाया राहत नाही। आणि इथे आता लसूण, आलं, हिरवी मिरची मसाला पण तयार केलेला आहे तो बनवते। आणि वडापाव मी वेळेवर फ्राय करणार आहे। आता जेवढा मला भाज्या करून घेता येत आहे ना, ते पटकन करून घेते मी, आणि त्यानंतर मग मी आमरस बनवायला सुरुवात करणार। आणि इथे आंबे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने, आणि त्याला असं नरम केलेले आहे। नरम केल्यानंतर मग आपण इझिली आमरस बनवू शकतो। आणि आता साईड बाय साईड सगळं करून घेतलं, तुम्ही बघितलं पनीर करून घेतलं, त्याच्यानंतर मिसळ, आणि आता इथे वडापावची तयारी। तो मसाला तयार करून ठेवला ना, गार झाला ना, मग पटापट मग कसं आपल्याला वडे बनवता येतात।
चला पटापट बनवते आणि साईड बाय साईड तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. अर्धी तयारी केली आणि लगेचच मी आलेले आहे आता केक घेण्यासाठी. आणि मनोजला कसं असा खूप असा क्रीमी केक नाही आवडत, त्यांना असं सिम्पलच केक आवडतो. म्हणून मग आता मी केक घेण्यासाठी आले आहे. पटकन केक घेते. बघूया ऑप्शन्स आपल्याला अजून चांगले मिळाले तर मग चांगलं राहील घेण्यासाठी. आणि कॅन्डल वगैरे तर आहे घरी. वडापाव आणि मिसळ बनवणार आहे तर त्यासाठी पावसुद्धा लागणार आहे. आणि इथे खूप सारे पाव आहे. आपल्यासारखे तर मिळत नाही, एकदम बेकरीमध्ये एकदम सॉफ्ट जसे मिळतात तसं नाही आहे, पण त्यामध्ये दुसरे ऑप्शन्स आहे तर ते बघते मी. आणि पावच्या किती व्हरायटीज आहे तुम्हाला दाखवते. एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहे आणि मला हे सगळं पटकन घेऊन जायचं आहे घरी. केक तर घेऊन झालेला आहे व इथे ना थोडंसं वेगळं दिसतं आहे. जस्ट घरी आले मी आणि इथे वड्यांचा मसाला तयार झालेला आहे आणि अजून बरंच बनवायचं आहे, दही वडे वगैरे. तर आता आमरस करून घेते मी. आमरस करून मला फ्रीजमध्ये ठेवता येईल. इथे आहे मसाला भात बनवते. थोडंसं पाणी ॲड करू आणि 2 to 3 विसल्स घेऊ आपण. उडदाची डाळ मी वाटून घेतलेली आहे. यामध्ये आलं किसून टाकलेलं आहे आणि हा काजू घेऊन मी आता हे वडे तळून घेणार आहे. जेव्हा आपण दही वडे खातो ना तर खूप छान टेस्ट लागते. छोटे छोटे, जास्त मोठे. इथे आम्रखंड बनवण्याची तयारी बघा. हे दही मी करून घेतलं चाळणीने आणि यामध्ये आता आंबा मी ग्राइंड करून घेतलेला आहे, म्हणजे आंबा रस. आणि यामध्ये मी साखर ऑलरेडी टाकलेली आहे. आपण टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ. तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आणि यावर पिस्ता टाकूया. मी बारीक कट करून घेतलेला आहे. कलर पण एकदम मस्त आलेला आहे. मी घरचा आम्रखंड ते घरचा असतं. आम्रखंड तयार आहे आणि काही केसरचे धागेसुद्धा टाकलेले आहे मी यामध्ये. इथे शेंगदाण्याची चटणी जास्त बनवून झाली. आता मी लसणाची चटणी बनवते. ती पण ग्राइंड करून झालेली आहे. लसणाची चटणीसुद्धा ग्राइंड झालेली आहे. अख्ख्या लाल मिरच्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या 1 तास. त्यामध्ये भरपूर लसूण, जिरं, मीठ टाकून हे ग्राइंड करून घेतलं. आता तेल टाकून आपल्याला या तेलामध्ये ही चटणी छान परतून घ्यायची आहे. तेल टाकलं, तेलामध्ये चटणी ही परतून घ्यायची आहे. स्लो गॅसवर 10 मिनटं तरी. जास्त परतवली ना तरच ही चटणी जास्त दिवस टिकते आणि मनोजला ही प्रचंड आवडते. 70% स्वयंपाक झालेला आहे आणि जेवढं पण स्वयंपाक होत आहे तर मी टेबलवर आणून ठेवत आहे. मसाले भात जस्ट झालेला आहे आणि सुगंध इतका दरवळतो आहे घरात. आणि जेव्हा मी ताट वगैरे सगळं करणं, ॲक्च्युली मला ना केळीचे पानं पाहिजे होती. इतके जेवढे पण इंडियन स्टोअर आहे, काल इंडियन स्टोअरला जाऊन आले मी आणि केळीचं पानाबद्दल विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं नाही आहे. आणि त्याचबरोबर काय काल का बरं व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का काल थोडीशी धावपळ झाली माझी. आता एवढे सारे पदार्थ बनवायचे आहे तर घरात काय लागतं काय नाही तर ते सगळं बघत होते. त्या धावपळीमध्ये माझा व्हिडिओ करणं झालं, म्हणजे माझं व्हिडिओ करणं झालंच नाही, त्यामुळे व्हिडिओ नाही आला. तर पण आता तुम्हाला माहिती जास्त गॅप मी घेत नाही, पण कधी कधी असं होतं, पॉसिबल होत नाही. पण हे जे पदार्थ मनोज जेव्हा खाणार ना तर माझ्या मनाला इतकं समाधान वाटणार. मला बर्थडे ना मनोजचा स्पेशल करायचाच होता, घरातच करू, पण त्यांना जेवढं आवडतं तेवढं म्हटलं त्यांच्या आवडीचं बनवू.
आणि मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे, ते ऑफिसचं काम करतात, त्यामुळे मग त्यांना लगेच बघता येत नाही आहे का मी काय बनवते. आता त्यांना आयडिया नाही आहे. त्यांनी काल खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण म्हटलं मी बनवते. त्यांचं ऑफिसचं काम होईपर्यंत इथे सगळं तयार होऊन जाणार आणि त्यानंतर मग आम्ही सगळं टेबल वगैरे आवरू छान आणि ऑप्शन करूया त्यांचं. इथे मी आता काकडी कोशिंबीर बनवते. यामध्ये दाण्याचा कूट थोडासा, आणि दही, आणि हे सगळं मिक्स करून घेऊ. थोडीशीच बनवते मी, का परिबेला तर खाणार नाही. थोडीशी साखर टाकू आपण यामध्ये. काकडी कोशिंबीर तयार आहे. एकवर पुसून घेते मी आता. आणि गार्डन मध्ये तर भरपूर फुलं आलेलीच आहे. हे गुलाबाचं फूल आहे, तर हे पाकळ्या याच्यावर टाकते मी. बेलाची पण छान आंघोळ झाली आणि हा फ्रॉक घातलेला आहे. बेला आज काय आहे? पप्पाचा बर्थडे. पप्पाचा बर्थडे. परी गेलेली आहे रेडी होण्यासाठी आणि आता आपण काय करणार आहे? काय करायचंय आता? पूजा. पूजा नाही, ओवाळायचंय पप्पाला. छान ऑप्शन करायचं आपल्याला, हा ना. छान छान. आणि काय काय बनवलं? खूप सारे पदार्थ बनवले ना. तुला माहिती काय बनवलं? तर अगोदर इथे या साईडला टेबल होता ना, नंतर मी विचार केला या साईडला टेबल ठेवते. आणि इथली जागा आहे ना अशी जात होती तर व्यवस्थित टेबल दिसत नव्हता, पण हे आता व्यवस्थित वाटते. पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत मी आता. इथे गरमागरम वडे होत आहे. त्यानंतर मग मी लगेचच कांदा भजी बनवून घेते आणि मिरची भजी. आणि स्वयंपाक झाला पूर्ण. तुम्ही बघू शकता 2 वाजलेले आहेत दुपारचे आणि वेळेला बघते कार्टून तिकडे. फायनली स्वयंपाक झालेला आहे. आता ही झेंडूची माळ आहे, तर मला काहीतरी डेकोरेट करूया मस्त. आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे का एकूण मी किती पदार्थ बनवले. असं काय माझ्या डोक्यात आहे डेकोरेट, म्हणजे जे आहे ना ते ताट असं व्यवस्थित राहील.
मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्वयंपाक झाला आणि हे पण थोडंफार झालेलं आहे. आता मी आता चेंज करते, छान असा ड्रेस घालते आणि ताट पण तयार करते. औक्षण करायचं आहे मनोजचं. आम्ही चौघही तयार झालेलो आहोत आणि बर्थडे बॉय तर आहे इथे, ते पण छान तयार झालेले आहेत आणि आम्ही चौघं असे दिसत आहोत. माझा हा असा ड्रेस आहे, परीने हा घातला आणि बेलाने तो घातला. आणि तुम्हाला मी सांगितलं किती पदार्थ बनवलेले आहे. मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे, तर ते म्हणतात ते कोमल घमघमाट सुटलेला आहे, तर त्यांना गेस करायला लावू किती पदार्थ बनवलेले आहे मी. आणि मी तुम्हाला दाखवते आता काय काय बनवलेलं आहे आणि आपल्याला ऑप्शन सुद्धा करायचं आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला जेवण दाखवते, मग आम्ही चौथीघी मिळून तुमचं ऑप्शन करतो. आणि तुम्हाला काय वाटतं किती पदार्थ बनवले असतील? 10 बनवले असतील. 10? तर मी 1 नाही, 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 पदार्थ बनवलेले आहेत. अरे बापरे, 20 पदार्थ. 20 पदार्थ बनवले माझ्या आवडीचे, तुमच्या आवडीचे. तर हो, मी 20 पदार्थ बनवलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे चटण्या वगैरे ज्या ज्या गोष्टी आवडतात तुम्हाला सर्व आहे. अगोदर ऑप्शन करून घेऊ. चला आता परिवेला पण उभारतो. चॉकलेट तर दोघींना आवडतं. हा, चला पप्पाला आता चला मी करते पहिले. हो अगं बाई नमस्कार कर. दोघांनी का दीदीला करू दे मग तू कर. बेला पकडतो तो पण असा. कोणते ते 20 पदार्थ आहे तुम्हाला दाखवते. इथे केलेली आहे मी पुरी, इथे आहे वडे, इथे आहे कांदा भजी, मिरची भजी, मसाले भात, दही पुरी, दही आणि शेवपुरी आहे. शेव नंतर मी टाकणार आहे. इथे आहे शेंगदाण्याची चटणी, इथे आहे वड्यावर खाण्यावरची जी चटणी असते ती, आणि इथे आहे लसूण चटणी, काकडी कोशिंबीर, बटाट्याची भाजी, दही वडे स्पेशल. मनोजला दही वडे खूप आवडतात, तर स्पेशली त्यांच्यासाठी हे बनवलेले आहेत. इथे आहे आमरस, इथे आहे चपात्या, इथे आहे आम्रखंड, मसाला पनीर, पनीरची भाजी, इथे आहे मिसळ, इथे आहे कोरडे पापड, मसाला ताक आणि मिसळ सोबत असणार आहे फरसाण. फरसाण सुद्धा काढून ठेवलेला आहे. तर फरसाण, तर हे आपण 20 पदार्थ बनवलेले आहेत. तर तरी पण आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20. तर असे हे 20 पदार्थ परफेक्ट 20 झाले, 20 झाले. हा 20 पदार्थ बनवलेले आहेत. आणि इमॅजिन केलं नव्हतं मनोजने, पण आता त्यांचं ताट तयार करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर छान असं ताट तयार केलेलं आहे मी आणि मस्त असं टेबल थोडासा सजवलेला आहे. आणि मला थोडं भारी भारी दिसते सगळे पदार्थ, सर्व माझ्या आवडीचे आहेत. तुम्हाला माहिती मला मिसळ खूप आवडते, तर कोमलने मिसळ बनवली, वडापाव बनवला. हे बघा इथे मस्त वडापाव पण बनवून ठेवलेला आहे. हे पावामध्ये टाकून ठेवलं आणि त्यामध्ये चटणी सुद्धा आहे खाली, खूपच भारी. त्यानंतर भजी, कांद्याची भजी आणि मिरची भजी. इथे आहेत पुरी आणि चपाती, श्रीखंड, माझा फेवरेट दहीवडा. दही वड्यापासून सुरुवात करतो. कपडे दाखवून देऊ, दाखवून द्या नंतर दाखवतो. आणि इकडे आहे पनीरची मस्त भाजी. तुम्हाला माहिती मी व्हेजिटेरियन आहे, तर पनीर आमचं फेवरेट असतं. तर पनीर, मसाले भात, इथे माझी फेवरेट बटाट्याची भाजी आणि ही वड्याची चटणी आहे, शेंगदाणे चटणी.
आणि ही लसणाची चटणी, ही कोशिंबीर आणि आमरस आणि आपलं मसाला छाज. मसाला छाज आणि इथे आहे शेवपुरी. दही शेवपुरी. तर आपल्या इथे पुण्यामध्ये काय म्हणतात त्याला डीपी दहीपुरी डीपीएसपी यस. तर काय करू स्टार्ट, कशापासून स्टार्ट? तुम्हाला जे तुमचं आवडीचे, मला माहिती दहीवडा आहे. दहीवडा पण मला ना मिसळ खूपच भारी दिसते. ते तरी इतकी भारी दिसते ना, तिथं त्याच्यापासून स्टार्ट करतो. कसं वाटतंय तुम्हाला असं हे ठरवलं मी सगळं ताट जेवण? खूप छान आहे, खूप मस्त. परी पण साइड बाय साइड इथे वडापाव खाते. आता मनोजला त्या दोघी जॉईन होणार आहे. हे जस्ट आता बसले म्हणून दाखवले. ताट परी बेलासाठी आणि मनोजसाठी मी तयार केलेलं आहे. पण एवढं आहे, मला असं वाटतं आम्ही चौघं एकत्रच ह्याच्यातच जेवण करू शकतो. हो ना, जास्त आहे. आणि थँक्यू सो मच, तू एवढं एफर्ट्स घेतले, एवढं मेहनत केले, एवढे पदार्थ माझ्यासाठी बनवले, त्यासाठी थँक्यू सो मच. आता मला भूक लागली. हो, करा जेवण. तर मी दहीवडा खाऊन दाखवतो. मी दहीवडा सांगतो कसं झालंय. खूप मस्त आहे, एकदम सॉफ्ट झाला, छान झालाय. त्यामध्ये काजूचे पीसेस आहेत ना, काजू आणि आम्रखंड सगळे घरात पदार्थ बनवलेले आहेत. छान आहे ना. याच्यामध्ये हा काजूचा पीस आहे. हो, याच्यात थोडं आपण अजून दही घेऊ. मी मला श्रीखंड पण सांगतो तुला, कारण की श्रीखंड आम्ही घरी कोमलने घरी बनवलेलं आहे. दाखवले मी त्यांना रेसिपी, म्हणजे पटापट क्लिप हे केलं. आणि इथे अशा ठिकाणी मिळणं हे आम्रखंड मोठी गोष्ट आहे. ते कोमलने बनवलं इथे. आम्रखंड खूपच बाहेर. खा मस्त. काय करून दाखवते. करा एन्जॉय. या तिघांना हॅपी बघून मला पण खूप मस्त वाटतंय. आणि आता जेवणाची वेळ झाली, त्यांना आता म्हणते जेवण करून घ्या, कारण की परत त्यांना लगेच मीटिंग अटेंड करायला जायचं आहे. जेवण झालं आणि छान झालं होतं जेवण ॲक्च्युली, आणि मनोजला आवडलं. परिबेलाचं पण जेवण झालं. आणि जे ताट वाटलं होतं ना ॲक्च्युली, त्या ताटामध्ये आमचं चौघांचं जेवण झालं. आणि म्हणून मग खूप अति बनवून नाही ठेवलं, म्हणजे दुपारचं आणि संध्याकाळचं होईल असं मी बनवलं होतं. पण थोडे दहीवडे, आमरस, श्रीखंड हे राहिलं तरी चालेल, पण बाकीचं सगळं संध्याकाळपर्यंत संपलं तर बरं होईल. चटण्या वगैरे ते तर टिकतातच, तुम्हाला माहिती आहे 8-10 दिवस, पण जेवण वगैरे ते तर संपून जाईल. आणि हा ड्रेस बघा खूप लाईट वेट आहे. आणि जस्ट इयरिंग्स काढले मी, थोडेसे हेवी होते म्हणून. आणि आता वाजलेले आहे 3:30. जेवण झाल्या मनोज तर लगेचच गेले होते ऑफिसचं काम करायला. आणि आता मी पण काय करते, परत कपडे चेंज करते. आणि केक आम्ही संध्याकाळी कट करणार आहोत. दुपारच्या वेळेस म्हणजे जेवण अगोदर करून टाकू. आणि ऑप्शन मी संध्याकाळीच करण्याचा विचार केला होता, पण म्हटलं आता छान ताट तयार केलेलं आहे, जेवायला बसणार आहे, तर त्या अगोदर आपण म्हटलं ऑप्शन करून घेऊ. मग ते करून घेतलं आणि मग संध्याकाळी मस्त केक कट करू. तर चला आता मी काय करते, थोडासा ना आराम करते, कारण की मला हा पूर्ण स्वयंपाक करायला 4.5 तास लागले. 4.5 पावणे 5 तास लागले. कारण की सकाळी ना 8, 8:15ला सुरुवात केली होती, तर पूर्ण बनवता 2:30 वाजलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंफार शूट करणं, बोलणं, परत केक आणायला जाणं आणणं, तर 4.5 तास लागले पूर्ण स्वयंपाक करायला. आणि कंटिन्यू 4.5 तास उभं राहण्यामध्ये थोडंसं मग थकल्यासारखं होतं. आता आपण केक कट करून घेणार आहोत. आता टेबल तिथेच आहे. तर हा जो बुके आहे, तर हे मी मनोजसाठी घेतले होते. विचार केला जेव्हा आपण केक कट करायचा असेल तर तेव्हा हे मनोजला मी देईन. आणि मनोजचं ऑफिसचं काम जस्ट संपलं तेव्हा आम्ही विचार केला होता का तेव्हा आपण केक कट करू. आणि आता मी हे ओपन करते.
खायला. हा हे केक सिंपलचा केक, कारण की मनूला असा खूप जास्त क्रीमचा केक आवडत नाही, त्यामुळे असा हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक घेतलेला आहे. घेतलो भाऊ किचन मध्ये, किचनची कॅन्डल्स इथे पुढे लावू शकते. झालं का? यस. मध्ये माझा बर्थडे तर मला मध्ये यावंच लागेल. हो ना, त्या मनोचीच वाट बघत होतो त्या पिंक कॅन्डल. चला पप्पाला दे बाबू. तू ये बाहेर जा. चला कट करूया. तर आपण ब्लू आहे ना. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. वी विश यू लॉंग लाईफ. वी विश यू लॉंग लाईफ. Happy birthday to you, dear Manoj. Thank you so much. Happy birthday to you. हाँ. कसं करता? हाँ पापा देते तू बरं. मस्त ना के. ते उचल असंच. हे पप्पा साठी. छान आहे ना. मध्ये पण स्ट्रॉबेरी त्याच्या. हो. नको गेला असं नको एवढं. आपण इथून घेऊ. ठीक. तुम्हाला देऊ का मी खायला? हा ठीक आहे, देते मी यांना केक कट करून. छान केक. चला आता परी बेलाला मी कट करून देते. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू पापा. तर आज पप्पाचा बर्थडे आहे, मग मी पप्पासाठी काहीतरी बनवला. Wish you a good time. I love you. आणि ते बाहेरून कसं दिसतं? एकदम छान परी, खूपच छान बनवलं का? किती वेळ लागला तुला? 45 मिनिट्स. 45 मिनिट्स. हां. खूपच जास्त वेळ लागला. आमची परी एकदम आर्टिस्ट आहे, ती छान छान गोष्टी बनवत असते नेहमी, है ना परी? हां. फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि घरातल्या घरात आम्ही करण्याचा विचार केला. पण खूपच छान झाला. घरच्या घरी झाला. एक तर आपलं वर्किंग डे होतं, परिवाराचं पण स्कूल होतं, पण तरी खूप छान मॅनेज झालं. आणि तू खूप छान सर्व गोष्टी मॅनेज केल्या, सर्व गोष्टी आणल्या, बनवल्या आणि खूप छान सरप्राईज दिलं. त्यासाठी थँक्यू सो मच. वेलकम. आणि गिफ्ट द्यायचं. हा परीने आणि केक खाऊन घ्या मग द्या. परीने ग्रीटिंग बनवलेलं आहे आणि बेलाने पण काहीतरी आणलेलं आहे मनोजसाठी. आणि छान झालं असं, म्हणजे मनोजचं ऑफिसचं काम होत होतं तोपर्यंत माझा स्वयंपाक होत होता आणि त्यांना ते सरप्राईज मिळालं. ते एक जास्त त्याच्या मागे ऍक्च्युली माझी जास्त मेहनत होती का त्यांना कळायला नको. आणि ते झालं सक्सेसफुल. आणि घरातल्या घरात छान साध्या पद्धतीने आपण बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आणि मला असं वाटतं दरवेळेस नवऱ्यानेच आपल्याला सरप्राईज दिलं पाहिजे असं काही नाही, बायकोनी पण जसं होईल तसं सरप्राईज दिलं पाहिजे. आता मला कुकिंग करायला आवडते, तर मला माझं हे सरप्राईज होतं का छान छान पदार्थ करून खाऊ घालावे असं. तर परिबेला आता केक खात आहे. आणि आता तसं आता उद्या तर आहे सॅटर्डे संडे, तर म्हणून मग कसा आरामशीर असं झोपू शकतो, आरामशीर उठू शकतो, अशी घाईगड पण नाही. तर आजचा कसा दिवस थोडासा थकवणारा होता थोडाफार, तर मग असं उद्या सकाळी उठायला असं नको सुट्टी पाहिजे होती असं फील नाही होणार, कारण की उद्या आहे सॅटर्डे संडे. तर त्यामुळे आम्ही आरामशीरच उठणार आहोत. आणि सॅटर्डेच्या दिवशी सुद्धा ना भरपूर अशी कामं असतात, तुम्हाला माहिती आहे. बाहेर जायचं असतं, घरातल्याच काही असतात गोष्टी त्या घ्यायला. मग बघूया, अजून तरी काही प्लॅन नाहीये. आणि बिग सुट्टी
आपल्या स्कूलला. हो, आणि त्याबरोबर भरपूर अशा गोष्टी असतात, तर तसं मी तुम्हाला हळूहळू शेअर करणारच आहे. आणि एवढं आहे का किचनचं आहे ना, अजून खूप आवरायचं नाहीये, थोडंफार आहे ते क्लीन करून घेणार मी. ऍक्च्युली हा ड्रेस खूप छान आहे, खराब व्हायला नको म्हणून कपडे चेंज करूनच मी किचनचं आवरणार आहे. आणि हा बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.